नमस्कार मंडळी, किचन फेरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण शेअर करणार आहोत तुमच्यासोबत ब्रेडफ्रूटची कापे, आणि याला आपण निरफणससुद्धा म्हणतो. आणि या काप्यांसाठी आपल्याला आधी निरफणसाचे असे गोल गोल स्लाइसेस करून घ्यावे लागतील. आणि जेव्हा आपण आपले असे गोल गोल स्लाइसेस करून घेईन, त्यानंतर आम्हाला जे बाहेरचं जे त्याचं कवर आहे, लाईक जी स्किन आहे त्याची जी खरदुरी पार्ट, ती आपल्याला काढून घ्यावी लागेल. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपल्याला हे छानपैकी काढून घ्यायचं आहे. आणि मला थोडे कमी वाटत होते हे पीसेस जेव्हा मी गोल गोल केलेले, त्यासाठी मी त्यामध्ये परत अर्धा स्लाइस केलेलं आहे, कारण पूर्ण घराला पुरणार नाहीत त्यासाठी. त्यानंतर आपल्याला एक बाउलमध्ये बेसन घ्यायचं आहे. बेसन घेऊन त्यानंतर थोडं पिंक सॉल्ट, तुम्ही नॉर्मल सॉल्टसुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मिरची पावडर घ्यायची आहे. आणि जितकं तुम्हाला तिखट लागेल त्यानुसार तुम्ही मिरची पावडर कमी किंवा जास्त करू शकता. हळद घ्यायची आहे आणि परत ती इतकंच घालायचं आणि काही नाही घालायचं आपल्याला एक्स्ट्रा मसाला. इतक्यातच हे खूप चविष्ट बनतं. थोडं थोडं पाणी घालायला हवं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मेक शुअर करा की तुम्ही एकदमच जास्ती पाणी नाही वतायचं आहे, बिकॉज आपल्याला हे एकदम पातळ नाही करायचं आहे. थोडं जाडसरच हे बॅटर ठेवायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये जे लम्प्स असतील ते सगळे फोडून घ्यायचे. या गाठी आपण व्यवस्थित फोडून घेऊ आणि आपल्याला असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे स्मूथ. त्यानंतर हे जे आपण स्लाइसेस आपण या बॅटरमध्ये घालून घेऊ आणि हे स्लाइसेस घालून आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे, सो दॅट आपलं जे बॅटर आहे ते प्रत्येक स्लाइसला इक्वली लागेल. आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर. याला तुम्ही 5-10 मिनिट रेस्ट देऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला एक पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि ते तेल थोडं गरम झालेलं आहे हे चेक करून आपण यामध्ये आपले स्लाइसेस एक 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 करून सोडून घेऊया. जेव्हा आपण हे फ्राय करतोय आपल्याला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की गॅसची जी फ्लेम आहे ती ऑलवेज आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून हे व्यवस्थित आतूनसुद्धा आणि बाहेरूनसुद्धा परफेक्टली फ्राय होतील. आणि अशा प्रकारे आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत एक 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 करून. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की हे थोडं एक साईडहून फ्राय झालेलं आहे, त्यानंतर आपण असे छान असे टर्न करून घेऊया सगळे पीसेस एक 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 करून. आपल्याला याला 5 ते 6 मिनटं इतकंच फ्राय करण्याची गरज आहे. 5 ते 6 मिनटात हे व्यवस्थित असे फ्राय होऊन जातात. याला जास्ती फ्राय करायची गरज नाही आहे. जर थिन स्लाइसेस असतील तर 5 ते 6 मिनटात होऊन जातील. आणि त्यानंतर आपल्याला हे असे काढून घ्यायचे आहेत. आपण छानसे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सगळे आपले जे फ्राय झालेले पीसेस आहेत छानशा प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला फायनल टचअपसाठी चाट मसाला वापरावा लागेल. चाट मसाला हे थोडा चटपटी फ्लेवर येण्यासाठी मी थोडंसं अर्धा चमचा घातली आहे. आणि थोडासा लिंबाचा रस ऑप्शनल आहे, पण याच्यानं टेस्ट खूप छान लागते, त्यासाठी मी घालत आहे. आणि पूर्ण झाल्यावर आपल्याला वरतून थोडी गार्निशिंग करायची आहे कोथिंबीरची. आणि एवढ्यात झाल्यावर आपलं तयार आहे हे ब्रेड कापे किंवा निरफणसाचे कापे, जे खायला खूप उत्कृष्ट लागतात. प्लीज गाईज डू ट्राय इट.